विनापरवाना दारू विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात 48,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारात विनापरवाना मध्य प्रदेश राज्याकडून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरला शिरपूर तालुका पोलिसांनी पकडून 48,48,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पळसण्यात गावालगत तपासणी नाका उभारण्यात आला असून पहाटेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका कंटेनरमधून मध्य प्रदेश महाराष्ट्रात विनापरवाना देशी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार आहे। त्या अनुषंगाने पळसने तपासणी नाक्यावर सापळा लावला असता सेंधवाकडून कंटेनर क्रमांक NL01 AG 9252 येताना दिसले। पोलीस पथकाने थांबून चालक विजय कुमार प्रताप सिंग वय वर्ष 32 व सहचालक प्रवीण कुमार मानसिंग वय वर्ष 33 राहणार नवा तालुका रायगड सादुलपूर जिल्हा चुरू राजस्थान यांना वाहनात काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली। कंटेनर तालुका पोलीस ठाण्यात येऊन तपासणी केली असता त्यात 17,28,000 रुपये किमतीचा स्पेशल वोडका 120 बॉक्स, 7,05,600 रुपये किमतीचे रशियन वोडका 49 बॉक्स, 4,15,008 रुपये किमतीची मेकडॉल बॉक्स, 20 लाख रुपये किमतीची कंटेनर असा एकूण 48,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असिस्टंट सहायक इन्स्पेक्टर रफिक मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, योगेश मोरे, कैलास पवार, सुनील पाठक, संदीप ठाकरे, संजय भाई, भूषण पाटील, मनोज पाटील यांनी केले आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 शिरपूर, धुळे।